श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 22वा, कबंध राक्षसाचा उद्धार. ओम श्रीराम. श्रीराम व लक्ष्मण आता सीता शोधाकरिता पुढे निघाले आहेत. त्यांना वाटेत कबंध नावाचा राक्षस अडवतो. त्या राक्षसाचे मस्तक वर नसून पोटात असते व त्याचे हात खूप लांब व प्रचंड असतात आणि त्याला एकच परंतु भयप्रद असा पाय असतो. तो कबंध मग राम लक्ष्मणास गिळण्याकरिता हात पुढे करतो. तेव्हा श्रीराम लक्ष्मणास सावध करतात व खुणेने सांगतात की याची सर्व शक्ती हातामध्ये आहे, तेव्हा याचे हात तोडावेत. मग दोघेही त्याचे दोन्ही हात तोडतात. तेव्हा तो कबंध त्याची जन्मकथा सांगतो की कश्यपाच्या आदिती व दिती या दोन पत्न्यांपैकी मी दितीपुत्र आहे. मी दिसायला खूप सुंदर होतो व त्याचा मला गर्व झाला. तेव्हा मग स्थूळशिरा ऋषींनी शाप देऊन मला असे विद्रूप केले. त्या ऋषींनी मग उशापही दिला की श्रीराम व लक्ष्मण तुझे हात तोडतील तेव्हा तू शापमुक्त होशील. मग श्रीराम व लक्ष्मणाने त्याच्या देहावर अग्निसंस्कार केले. तेव्हा तो कबंध दिव्य देह प्राप्त करून श्रीरामास पुढील प्रवासाचे मार्गदर्शन करत आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जीवनात जेव्हा ही शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते तेव्हा साधकास अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. मानसिक, प्राणिक व शारीरिक या तीनही स्तरावरून अनेक वेदना, पीडा, अनेक संकटे, मान अपमान, प्राणिक विकार व वासना, षडरिपूंचे तडाखे तसेच शारीरिक व्याधी वगैरे या सर्वांमधून जावेच लागते. कधीकधी शारीरिक कर्तृत्वामधून व शारीरिक सौंदर्यामधून निर्माण होणाऱ्या अहंकाराला सुद्धा बळी पडावे लागते. मात्र अशा याही परिस्थितीमध्ये त्याचे सद्गुरू त्याला धीर देत व साधनेवर स्थिर ठेवून व वेगवेगळ्या युक्त्या शिकवत शताफीने या सर्वातून बाहेर काढून पुढील प्रवासाचे मार्गदर्शन करत असतात. आता आपण या कथेचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये श्रीराम लक्ष्मण सीतामातांचा शोध घेण्यासाठी पुढे प्रवास करत आहेत. घनदाट अरण्यात त्यांना कबंध नावाचा राक्षस भेटतो. त्याचं मस्तक हे पोटात असतं. त्याला भयप्रद असा एकच पाय असतो आणि हात मात्र त्याचे भयंकर मोठे असतात आणि सर्व शक्ती त्या हातामध्ये असते. तो त्या दोघांना गिळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा श्रीराम लक्ष्मणास सावध करतात आणि हात तोडायला सांगतात. त्याचे हात तुटल्यानंतर तो त्याची जन्मकथा सांगतो की मी कश्यप ऋषींचा पत्नी दिती हिचा पुत्र आहे. मी दिसायला खूप सुंदर होतो. आणि सौंदर्यवान माणसांकडे अहंकार हा असतोच. मग त्या अहंकाराला उत्तर म्हणून स्थूळशिरा ऋषींनी त्याला शाप दिला आणि तो असा हा विद्रूप झाला. मात्र उशापही दिला जातो की राम लक्ष्मण तुझे हात तोडतील आणि तू या शापातून मुक्त होशील. ही कथा साधकाच्या दृष्टीने कशी? साधकाच्या जीवनात देखील जेव्हा शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते ना,
कारण शुद्धीकरण प्रक्रिया सुरू झाली म्हणजे आपल्याच देहातले आपलेच सगळे घटक म्हणजे मन, प्राण, देह, बुद्धी, चित्त, अहंकार, अगदी इंद्रियातली सगळी इंद्रिय शरीरातली पेशी सगळे विरोध करतात, कारण त्यांना अवनत होऊन या अशुद्धीच्या चिखलात राहण्याची सवय झालेली असते. त्यामुळे त्यांना शुद्धीकरण प्रक्रिया नको असते, म्हणून या सगळ्यामधून विरोध होतो. त्याचे परिणाम म्हणून काय होतात, तर मग अनेक प्रकारच्या वेदना, पीडा, शारीरिक व्याधी, मानसिक पीडा, प्राणिक विकार, वासना, षड्रिपू यामध्ये तो आणखी गुरफटतो. कारण जशी जशी साधनेने शुद्धीकरण किंवा आत्म्याकडून थोडं थोडं चैतन्य उतरायला लागतं, तसा तसा आतून खूप मोठा विरोध होतो आणि त्याचे परिणाम साधकाला मग देहरूपाने, मन रूपाने, प्राण रूपाने हे भोगावेच लागतात. आणि कधी कधी तर शारीरिक कर्तृत्वामधून अहंकार हा सगळ्यात म्हणजे मोठी धोंड आहे साधकाच्या आध्यात्मिक जीवनामधली. समजा शारीरिक कर्तृत्वातून समजा माझ्याकडे खूप शक्ती आहे, सामर्थ्य आहे, मग मी काहीतरी मोठं कार्य करून दाखवतो, मग त्यामुळे मला माझ्या ठिकाणी खूप मोठा अहंकार येतो. आणि त्याहीपेक्षा आणखी धोकादायक म्हणजे शारीरिक सौंदर्याचा अहंकार. हा सगळ्यात आपण आजच्या या कलियुगाच्या काळात पाहिलं तर शारीरिक सौंदर्यातून काय चाललं आहे जगामध्ये हे सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सगळ्या चॅनेल्सवर, मीडियावर आपण सगळा हा नंगानाच पाहतोय शारीरिक सौंदर्याचा, आणि त्याचा अहंकारही खूप जबरदस्त असतो. या शारीरिक सौंदर्याच्या जेव्हा धुंदी उतरते ना, तेव्हा मग समजतं. त्यावरून एक मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. ही गोष्ट साधारण स्वातंत्र्यपूर्व काळातील असावी किंवा आहेच. एक उत्तर भारतातील एक असा गृहस्थ होता, त्याला नोकरी होती, परंतु तो खूप व्यापलेला होता, खूप गांजलेला होता. म्हणजे घरामध्ये पत्नीकडून सतत भांडणं, कर्ज, नोकरी करायचा परंतु ते पैसे पुरत नसायचे. त्यातून तो खूप त्रासलेला, वैतागलेला होता. आणि एक दिवशी त्याने ठरवलं की आता आपण रेल्वेच्या गेटवर जायचं आणि रात्रीची जाऊन आत्महत्या करायची. आणि एका रात्री तो सगळे घरातले झोपले आणि तो साधारण रात्री 12-1च्या दरम्यान तो उठला असेल आणि रेल्वेच्या रुळावर जाऊन आत्महत्या करायची म्हणून चालला. तर त्या रेल्वेच्या रुळाच्या अलीकडे, रेल्वे गेटच्या अलीकडे एक माडी म्हणजे बिल्डिंग होती. तेव्हा त्याला माडी म्हटलं जायचं. आणि त्यावर त्याला काहीतरी असा आवाज येऊ लागला की तिथे एक नृत्यांगना, अतिशय सुंदर अशी, मी तिच्याच विषयी ही गोष्ट सांगणार आहे. तिला तिच्या म्हणजे सौंदर्याचा खूप अहंकार असायचा. आणि त्या परिसरातील मोठमोठे सावकार, जहागीरदार, श्रीमंत लोक तिच्या पायाशी लोळण घेत असायचे आणि ती त्यांना खेळवत असायची. तर तो त्या इमारतीपासून जात असताना ते नृत्य त्याला ऐकू यायला लागले, आवाज. आणि त्याने त्याच्या कानावर एक गीत ऐकू आलं त्याला की तेल अभी बाकी है, तो ज्योत भी अभी बाकी है. आणि ते शब्द त्याच्या कानात असे शिरले की त्याने त्याचा असा अर्थ घेतला, तेल अभी बाकी है, तो ज्योत भी अभी बाकी है. म्हणजे माझं आयुष्य अजून बाकी आहे आणि मी आत्महत्या का करतोय. आणि त्याला तो शॉक बसला, ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो. तिथून तो गेटवर न जाता रेल्वेच्या स्टेशनवर गेला, रेल्वेत बसला आणि हिमालयामध्ये निघून गेला. तिथे हिमालयामध्ये त्याला कोणीतरी महान सद्गुरू भेटले. त्याने 10-12 वर्ष परखड अशी स्वच्छ साधना केली, आत्मवत झाला, आत्मदर्शन घेतलं, आत्मसाक्षात्कार झाला. आणि मग त्याच्या सद्गुरूंनी सांगितलं की आता तू भारत भ्रमण कर. आणि मग तो म्हणजे तीर्थयात्रा करत करत नेमका त्या गावात आला आणि त्याला तो सगळा प्रकार आठवला. तो त्याच्या घरी गेला, मात्र त्याने घरच्यांना कोणालाही ओळख वगैरे काही दिली नाही. आणि मग त्याला ती इमारत, त्या स्त्रीचा आवाज, ते नृत्य आठवलं की त्या एका काव्याच्या एका वाक्याने
माझ्या जीवनात जे रूपांतरण घडून आणलं, ती माझी पहिली गुरु समजली पाहिजे व्यक्ती. म्हणून तिला कृतज्ञ राहण्यासाठी, तिला नमस्कार करण्यासाठी तो त्या इमारतीमध्ये येतो. आणि त्या इमारतीमध्ये तिचं ते नृत्य चालू असतं. तो जातो आणि त्या स्त्रीला साष्टांग नमस्कार घालतो आणि म्हणतो, गुरुदेवा, तुमच्या कृपेने मी आत्मवत झालो. तेव्हा ती स्त्री अचंबित होते. गुरुदेवा, मी कसली गुरु, मी काय करते आणि हा मला गुरुदेव. मग त्याने ती सगळी स्टोरी कहाणी सांगितली त्या स्त्रीला, की तुझं हे असं नृत्य चालू होतं, तुझ्या मुखातून हे वाक्य आलं आणि त्या वाक्याने माझ्या जीवनात परिवर्तन घडलं आणि मी हिमालयात निघून गेलो आणि मी तुमच्या चरणावर कृतज्ञ आहे असं म्हटलं, नमस्कार केला आणि तो निघून गेला. मात्र त्याचा परिणाम असा झाला की त्या स्त्रीला आत्तापर्यंत तिच्या सौंदर्याच्या अहंकारात जी तिने लोकांना खेळवलं आणि कितीतरी संसार उद्ध्वस्त केले, त्याचा तिला भयंकर पश्चाताप झाला. तिने दुसऱ्या दिवशी ती सगळी इमारतीसहित सगळी जागा सगळं विकून ते पैसे घेतले, गंगेच्या किनाऱ्यावर गेली, एक नाव विकत घेतली आणि त्या नावेत बसून ती अखंड साधना करू लागली. तिने हा विचार केला की माझ्या एका वाक्याने, तेही फक्त कानावर पडले, मला न पाहता एक पुरुष आत्मसाक्षात्कार करून घेतो आणि मी काय करते. तर ती रोज ती साधना करायची त्या नावेत बसून आणि तिथं ईश्वराचं गुणगायन, ईश्वराच्यासाठी नृत्य करायची, ईश्वराचं गुणगायन करायची. पुढे पुढे तिलाही ईश्वर प्राप्ती झाली आणि तिचा नित्यक्रम किती लोकांना नृत्य करून ईश्वराच्या गुणगान गात राहायची. कितीतरी लोक तिच्या दर्शनाला यायचे. म्हणजे एका सौंदर्याचा अहंकार असलेल्या नृत्तिकेत जर एवढा परिणाम होत असेल आणि तिच्या वाक्याने त्या व्यक्तीवर एवढा परिणाम होत असेल, तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना तर ज्ञान, भक्ती, सद्गुरू हे सर्व प्राप्त आहे. आपल्यामध्ये किती परिवर्तन व्हायला हवं. अर्थात त्यासोबत एक प्रारब्धाचा भाग असतो आणि पश्चाताप केल्यानंतर दृढ निश्चय, दृढ संकल्प, दृढ धारणा, निष्ठा असली पाहिजे. ही कथा तेच सांगते की सौंदर्याच्या अहंकारातून तो दितीपुत्र एक विद्रूप असा कबंध नावाचा राक्षस होतो. मात्र तिथे श्रीराम लक्ष्मणाचा सत्संग होतो, संग होतो, दृष्टी भेट होते आणि तो पुन्हा आपल्या मूळ रूपाला प्राप्त होतो. आपणही आपलं मूळ रूप हे आत्मवत आहे, ईश्वरमय आहे. आपणही इथे खाली येऊन अवनत झालो आहोत. थोडक्यात आपण शापयुक्त झालो आहोत. म्हणून आता आपण साधना करून, महान अशा सद्गुरूंकडून साधना घेऊन, साधना करून आपणही शापमुक्त, म्हणजेच या भवसागरातून, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटून आपल्या ईश्वरमय आत्ममय स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे. हीच कथा आपल्याला इथेही शिकवते. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.